आहेत, आम्हाला माहिती आहे, नेहमी संपर्कात असतात, ते कुठल्या तरी चळवळीशी संबंधित आहेत, कुठल्या तरी विद्यार्थी चळवळ असेल किंवा धार्मिक संघटना असेल किंवा राजकीय पक्ष असेल किंवा जातीय पक्ष. मग हे ऑर्गॅनिक जनता पार्टी, कॉक्रोच जनता पार्टी कुठं आहे? ही सगळी कुठेतरी संघटनेत काम करणारी मुलं आहेत. ऑर्गॅनिक जनता पार्टी कुठे येणार आहे? हे जनता, हे नागरिक नाही देशाचे. नागरिक आहेत पण कुठेतरी नाही असू द्या ना सर. तर ते एकरूप कसे होणार? नाही मी तर म्हणतो भाजपचे लोक आले पाहिजे. भाजपच्या त्यांचेही लेकरं नीट आणि सीबीएसई परीक्षा देत असतील ना, त्यांचेही लेकरं सीबीएसई आणि नीटची परीक्षा देत असतील, त्यांनी आलं पाहिजे. सरकारचे लोक याच्यामध्ये सहभागी असल्याशिवाय होणार नाही. म्हणजे थेट शिक्षण मंत्र्यांचा सहभाग आहे का नीट पेपर फुटी प्रकरणात? मी अजून किती क्लिअर बोलू यापेक्षा. सीबीआय कडून तुम्ही काय माहिती घेतली का या तपासाच्या संदर्भात? आणि दुसरी गोष्ट, या तपासामध्ये प्रामुख्याने जी लोक पेपर फुटीत होती ती पुण्यातली सहभागी होती, त्याच्या मागे नेमकं कोण आहे याबाबत काही तुम्ही माहिती घेतली का? सीबीआय माझ्यासोबत का बोलेल सर? मला तर वाटतं माझ्यावर सीबीआय रेड होईल. तुम्ही काय त्यांच्याकडे विचारणा केली? नाही. कारण तुम्ही जी भूमिका मांडताय, ज्या आक्रमक पद्धतीने, त्या पद्धतीने विरोधी पक्षाने पण मांडलं पाहिजे. मला वाटतं विरोधी पक्ष मांडतोय, पण मीडियाने आपल्यासोबत हा म्हणजे स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, ते दाखवत का नाहीये. तुमचं मांडतोय तर त्यांचं काय मांडणार? नाही. तुमचं मांडतोय तर त्यांचं काय मांडणार? असं का बोलायचं? नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. परंतु तुम्ही असं काही पत्रव्यवहार वगैरे करत नाही, कम्युनिकेशन करत नाही, फक्त ग्राउंडवरती आंदोलन करत नाही, असं काही करणार आहे? मेल वगैरे कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? कारण तुमच्याकडून एक हात पुढे केल्याशिवाय त्यांच्याकडनं कम्युनिकेशन होणार नाही. सर, आंदोलन हा आमचा पहिला स्टेप आहे. ते आहे तुमचा तो अधिकार आहे, परंतु काही कम्युनिकेशन करणार आहे त्यांच्याबरोबर? सर, मला वाटतं त्यांना बातम्या वाचतच असतील ते, बरोबर. एवढे म्हणजे हजारो तरुण जंतर मंतरवर येत आहेत, तरी ते ऐकायला तयार नाही. तुम्हाला वाटतं ते माझ्या एका ईमेलवर राजीनामा देतील? हा एक उपद्रवी कीटक समजला जातो, रोगराई पसरवणारा समजला जातो. त्याच्याकडे केळसवाड्या नजरेनं बघितलं जातं. तुमच्या पार्टीला गांभीर्याने का घ्यावं जनतेने? झुरळ कुठं असतात सर? गटारात, घाणीत, बरोबर. तर मग याचा अर्थ आपलं देशातलं सिस्टम जे आहे ते घाण झालंय, त्याच्यामुळे झुरळ बाहेर येत आहेत. कुठे ना कुठे हा प्रश्न पण विचारला गेला पाहिजे. सिस्टम खराब झाली का? देशाची सिस्टम आताच खराब झाली का आपली? हा, देशाची सिस्टम आताच खराब झाली का? नाही, आताच खराब नाही झाली आहे. आताच का बाहेर? आता ते ट्रिगर पॉइंट होता, ज्यांनी ही शब्द वापरले, आपण त्यांना हा प्रश्न विचारावा. अभिजीत, सुप्रीम कोर्ट के फॉर्मर जज मार्कंडे काटजू ने सीजेपी समर्थकों को छोड़ने को बोला है, तो बोला इसके करो पार्टी ज्वाइन करो. मुझे लगता है देश एक डेमोक्रेटिक कंट्री है, जिसको जो पार्टी शुरू करना चाहता है कर सकता है, उसमें कोई रोक नहीं होनी चाहिए. कल जंतर मंतर से ज़्यादा सपोर्ट होगा. आगे जाके राजनीति में 2029 के लोकसभा चुनाव के पहले कॉकरोच जनता पार्टी देखने को मिलेगी? सर, मैं कह रहा हूँ 15 ही दिन हुए हम लोगों को शुरू करके. सर, ये सोशल मीडिया तक ही सीमित रहेगा? हाँ, पार्टी जो है नहीं, सोशल मीडिया तक तो सीमित नहीं रहेगा सर, इतना मैं आपको गारंटी. ये मूवमेंट है, पर कुछ लोग बोल रहे हैं कि सोशल मीडिया का ट्रेंड है जो 15 दिन महीना भर चलता है, उसके बाद बंद होता है. इसके ऊपर आप क्या बताएंगे? 15 दिन हो गए, जंतर मंतर पर आ गए हम. ट्रेंड तो कहाँ रहा, अब तो जमीन पर आ गए. सर, खरं सांगायला गेलं तर मी काहीच प्लॅन करून केलं नव्हतं. मी प्ले स्टेशन खेळत होतो जेव्हा मी ते ट्विट केलं होतं, आणि त्याच्यानंतर मी एकदमच पाहिलं की लोकांचा खूप सगळा प्रतिसाद आला, आणि त्याच्यानंतर मी पाहिलं की आता प्रतिसाद आला तर एखादं हँडल सुरू करून टाकतो ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर. दुसऱ्या दिवशी मी उठून पाहिलं त्याच्यावर 1 मिलियन फॉलोअर झाले होते. मग कुठं ना कुठं मला असं वाटलं, अरे हे काय झालं आता. नाही, भीती नव्हती वाटत. मी समजायचा प्रयत्न करत होते की काय चालू आहे, कशामुळे होतं आहे असं. त्यानंतर मी जेवढे लोक फॉलो करत होते, काही लोकांचे मेसेजेस येत होते, त्यांच्याशी संवाद करायला मी ट्राय केला, आणि त्याच्यात समजलं की लोक खूप जास्त, हे जे तरुण आहेत, 19 वर्षाची मुलं होती ती, कोणी रिसर्चमध्ये जायचा प्लॅन करते, कोणी डेटा सायंटिस्ट बनायचा विचार करत होतं. तर त्या लोकांनी एकंदरीत ना पॉलिटिक्सवरनं गिवअप करून टाकलं होतं. जेवढ्या पॉलिटिकल पार्टीज आहे त्यांनी एकदमच त्यांच्या एक्सपेक्टेशन्स संपल्या आहेत त्यांच्याकडून, आणि त्यांना असं वाटलं की हा प्लॅटफॉर्म कुठं ना कुठेतरी आमच्यासाठी यूज होऊ शकतो. आणि त्यामुळे मग त्यांनी मला प्रेशर केलं की आता ही मूवमेंट तू सिरियसली घे. आम्हाला माहिती आहे तू मजाकमध्ये सुरू केली आहे, पण तू आता सिरियसली घे. त्याच्याने मला हे सांगायचं होतं, ही जी मूवमेंट आहे ती संविधानाच्या हद्दीत राहूनच चालेल आणि संविधानाचं पालन करूनच चालेल. ओके, थँक्यू एव्हरीवन.